सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या तृतीय उल्हास या सत्रातला हा भाग शेवटचा। ओम नमः शिवाय। इकडे बाळकृष्ण आणि कमलाकर हे दोघे स्वतः स्वयंपाक करून जेवणे, शाळेला जाणे, अभ्यास करणे आणि माताजींनी सांगितलेला नेम चालविणे यात वेळ घालवीत असत. माताजींनी तेथे प्रथम 7 दिवस कीर्तन केले. 8व्या दिवशी तुळसाबाई ख्रिश्चन नसल्याचे माताजींनी मोठ्या युक्तीने लोकांना पटवून दिले. तेव्हापासून तेथील लोक तुळसाबाईला मदत करू लागले. तेथून निघतेवेळी तुळसाबाईला माताजींनी, दिवसभर तुला फुरसत होत नाही, तेव्हा रात्री झोपतेवेळी तरी देवाजवळ दिवा लावून थोडा वेळ देवाचे नामस्मरण करीत जा, असे म्हणून काही नेम सांगितला. पुढे खानापूरचे बोलावणे आल्यावरून माताजींचे तिकडे जाणे झाले. माताजींची 12 वर्षाची कीर्तन सेवा ज्या दिवशी पूर्ण झाली, त्याच दिवशी शहापूर येथील काही मारवाड्याच्या बायकांनी माताजींचे कीर्तन ठेवले. कीर्तन संपताच माताजी म्हणाल्या, देवाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. देव जसा गुप्त आहे तसा त्याचा हेतूही पण गुप्तच असतो. त्यामुळे तो कोणत्या वेळी काय करतो हे कोणालाही समजून येत नाही. देव जे काय करतो ते सर्व आमच्या चांगल्यासाठीच असते, परंतु त्याच्याविषयी आमच्या ठिकाणी भावभक्ती नसल्यामुळे त्याने केलेली कोणतीही गोष्ट आम्हाला आवडत नाही आणि त्यामुळेच आपण त्याला दोष देण्यास तयार होतो. 12 वर्षापूर्वी माझ्या ठिकाणी विषयांचा थोडा देखील ध्यास शिल्लक राहू नये म्हणून आपण दिलेले सर्व काही ऐश्वर्य माझ्यापासून त्याने हिरावून नेले आणि तुला फकीर व्हायचंय ना, तर यापुढे तू कशाचीही फिकीर करू नकोस. चल माझ्याबरोबर, एक गंमत तुला दाखवितो, असे म्हणून आपण निर्माण केलेले अनेक देश, नाना वेश, विविध भाषा व निरनिराळे स्वभाव यांची ओळख करून देण्यासाठी 12 वर्षेपर्यंत त्याने मला फिरवून आणले. आता म्हणतो की तुझे फिरणे पुरे कर आणि यापुढे तू एका ठिकाणी स्थायिक हो आणि आजपर्यंत जे काय तू मिळविलेस ते त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना देऊन तृप्ती करण्याची कामगिरी बजाव. लोणी काढल्यावर ते जसे पुन्हा ताकात मिसळत नाही, त्याप्रमाणे सकल ऐश्वर्याचा उपभोग घेत असताही त्यापासून अलिप्त कसे राहता येते हे तुझ्या आचरणाने जगाला दाखवून दे. ज्यांनी 12 वर्षापूर्वी मला सेवेची आज्ञा केली ती त्यांनीच माझ्याकडून पूर्ण करवून घेतली, म्हणून ज्यांच्या कृपेने सेवेचा शेवट गोड झाला त्या सद्गुरूंचा आता आपण सर्व मिळून मुक्त कंठाने जय जयकार करूया, असे म्हणून त्यांनी त्रिवार गुरुनामाचा जय जयकार करून त्या समारंभाचा शेवट केला. या उपर कफनी घातलेल्या वेशात माताजी पुन्हा आपल्याला पाहावयास मिळणार नाहीत म्हणून कोणी एकाने त्यांचा फोटो काढून घेतला. त्यावर कफनी काढून माताजी खाली बसल्या. इतक्यात मारवाड्यांच्या बायकांपैकी प्रत्येकीने एक एक अशी स्वयंपाकाला लागणारी भांडी त्यांच्या पुढे ठेवली आणि याचा स्वीकार व्हावा म्हणून विनंती केली. यावेळी माताजींच्या जवळ पाणी साठवायला व तापवायला रॉकेलचे डबे, 4 मातीची, 4 अल्युमिनियमची भांडी, ताटवाटी, तांब्या भांडे एवढेच काय ते होते. कृष्णाला ते पाहावलं नाही म्हणून त्याने अशा प्रकारे व्यवस्था केली असावी असे मला वाटते. शिवरावांनी पत्नी बरी झाल्याचे निमित्त माताजींना जी गुरुदक्षिणा अर्पण केली होती
तिचा त्यांनी स्वीकार केला नसल्यामुळे ती गोष्ट त्यांच्या मनाला सारखी जाचत होती. एके दिवशी त्यांना बेळगाव येथे अनगोळ माळावर एखादी जागा घेऊन ती माताजींना अर्पण करण्याबद्दल श्री सिद्धारूढ स्वामींचा दृष्टांत झाला. तेव्हा आपली इच्छा सफल करण्याच्या हेतूने देवाने अशा तऱ्हेने संधी जुळवून आणली असावी, अशा विचाराने त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यानंतर माताजींचा पत्ता काढीत ते बेळगावला ठळकवाडी येथे आले आणि दृष्टांताची वार्ता त्यांनी माताजींच्या पुढे निवेदन केली. तेव्हा तुमच्याप्रमाणे मलाही दृष्टांत झाल्याशिवाय मी तुमचे म्हणणे मान्य करू शकत नाही, असे माताजींनी त्यांना सांगितले. त्यावर त्याच रात्री माताजींना दृष्टांत झाला. उजाडल्याबरोबर एक आश्चर्यकारक घटना घडली. ती म्हणजे ही की जी बाई वाहनाशिवाय कधीही न फिरणारी, कधी कोणाच्या घरी न जाणारी एक इनामदारीण चालत स्वतःहून माताजींच्याकडे आली आणि उभ्या उभ्याच अनगोळ माळावर गावच्या मुख्य रस्त्याला लागून प्लॉट विकावयाचे आहेत, तुम्हाला हवे असल्यास पहा, इतके सांगून आल्या पावलीस परतली. त्यावर श्री शिवरावांसह माताजी ते प्लॉट बघण्यासाठी तेथे गेल्या. त्या जागेत मध्यभागी विहीर असून विहिरीच्या भोवताली तऱ्हेतऱ्हेच्या गुलाबांची झाडे होती. चहूबाजूला कुंपणाच्या कडेने भोवताली आंब्याची तसेच नारळ, सुपारी, चाफा, फणस इत्यादी झाडे असून मध्यभागी फाटक होते. जागेच्या उत्तरेकडे मध्यभागी एक झोपडी असून तीत पानबुड्या बाबू नावाचा एक इसम बायको मुलांसह राहत होता. आपण राहिलेली जागा जर कोणी विकत घेतली तर आपणास राहायला दुसरी ठिकाणी जावे लागणार. तेव्हा घडलेली गोष्ट जर आपण सांगितली तर भिवून जागा कोणी घेणार नाही आणि आपणास अधिक दिवस राहता येईल. या उद्देशाने जागा पाहायला जो कोणी येईल त्याला तो रखवाला खालीलप्रमाणे सांगत असे. मी एक गुपित गोष्ट तुम्हाला सांगतो. ही जागा प्रथम ज्यांनी घेतली तो मालक 6 महिन्याच्या आत मरण पावला. त्यावर दुसऱ्या एकाने ही जागा घेतली. तो 9 महिन्याच्या आत स्वर्गवासी झाला. त्यावर तिसऱ्याने ही जागा घेतल्याबरोबर 1 वर्षाने त्यालाही यमाचे बोलावणे आले. म्हणून ही जागा घेण्याच्या भरीस तुम्ही पडू नका, असे सांगून त्यांना तो परतवी. या कारणास्तव बरेच दिवस ती जागा तशीच पडून राहिली होती. यांना पण त्याने तेच सांगितले. हे ऐकताच शिवराव खिन्न मुद्रेने माताजींच्याकडे पाहू लागले. तेव्हा माताजी म्हणाल्या, आपल्याला भिण्याचे कारण नाही. ही जागा जो घेणार आहे तो हरी असून तोच येथे वास्तव्य करणार आहे. तेव्हा माताजींच्या या बोलण्याने शिवराव निर्धास्त झाले. पुढे त्यांनी ती जागा विकत घेऊन माताजींना अर्पण केली. दुसरे दिवशी सकाळी त्या शिवरावांसह हुबळीच्या मठाला गेल्या. तेथे समाधीची पूजा करून उभयंता संध्याकाळी तेथून निघाली. शिवराव पुढे मुंबईला गेले आणि माताजी बेळगाव स्टेशनवर उतरल्या. पुढे अनगोळ माळावरील जागेत एक आश्रम बांधून त्या ठिकाणी बाळगोपाळ व माय बहिणींना भजनाचा पाठ देण्यात या पुढील आयुष्य घालवावे असे माताजींनी ठरविले. पण त्यांच्याजवळ बांधकामासाठी लागणाऱ्या पैशाची अनुकूलता नव्हती. त्यासाठी वर्गणी काढणे हे तर त्यांच्या स्वभावाला न रुचणारे काम. उदाहरणार्थ, एकदा शिवरात्रीच्या उत्सवानिमित्त गंगूताई हलशीकर यांनी श्री हरिमंदिरात येणाऱ्या भक्त मंडळींकडून वर्गणी जमविली. ही गोष्ट जेव्हा माताजींच्या लक्षात आली तेव्हा गंगूताईंना उद्देशून त्या म्हणाल्या, देव सर्व समर्थ आहे. लक्ष्मी ज्याची दासी आहे त्याच्या पुढे पैसा ठेवून त्याला कसे खुश करता येईल. कोणी स्वखुशीने दिले तर ते दुधाप्रमाणे आणि मागून घेतले तर पाण्याप्रमाणे व हट्टाने घेतले तर फारच वाईट म्हणजे अशुद्धाप्रमाणे असे संतांचे सांगणे आहे.
देवाने द्यावे व आम्ही घ्यावे. वर्गणी गोळा करून उत्सव करण्याने आपल्या उपासनेला कमीपणा येतो. म्हणून तुम्ही ज्यांचे पैसे त्यांना देऊन सोडा. बांधकामासाठी जरी वरील अडचण होती तरी त्यांना एका ठिकाणी स्थायिक करण्याची सद्गुरू सिद्धारूढ महाराजांची इच्छा असल्याकारणाने त्यांनी बांधकामाची पुढीलप्रमाणे जुळवाजुळव करून घेतली. माताजी गोकर्णाहून मठात जाण्याच्या 15 दिवस अगोदर उमाबाई मणिगार यांना आपल्या मुलीच्या लग्नानिमित्त माताजींच्याकडून सर्व दागिने मागून नेले होते. पण ते परत मागून घेण्याकडे माताजींनी लक्ष पुरविले नाही आणि त्यांनी पण आपले काम झाल्याबरोबर ते दागिने परत पोहोचवण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे ते दागिने त्यांच्याकडेच राहून गेले. पण भक्तवत्सल प्रभूचे भक्ताकडे सदैव लक्ष राहत असल्यामुळे त्याने त्यावेळी एक आश्चर्यकारक गोष्ट घडवून आणली. ती म्हणजे त्या बाईच्या स्वप्नात एक काळा कुट्ट धिप्पाड पुरुष हातात सोटा घेऊन आला आणि त्याने रुक्माबाईंच्या दागिन्यांचे पैसे तिचे तिला ताबडतोब पोचीव, नाहीतर तुझे चांगले होणार नाही असा तिला धाक घातला. तेव्हा ती बाई माताजींचा शोध काढीत काढीत बेळगावला आली आणि तिने 12 वर्षाच्या व्याजासहित 22 तोळे सोन्याच्या दागिन्यांचे सर्व पैसे माताजींच्या स्वाधीन केले. त्याचप्रमाणे राजगोपाल दिंडीवनमल्ला असताना त्यांच्या वरिष्ठाने मुलीच्या लग्नाकरिता म्हणून राजगोपालांकडून 5,000 रुपये मागून नेले होते. पुढे राजगोपालांच्या आकस्मिक निधनामुळे माताजींना गोकर्णला यावे लागले. त्यामुळे त्यांनी त्या पैशांची विचारपूस केली नाही. पुढे त्या वरिष्ठांनाही वरीलप्रमाणेच काळ्या धिप्पाड पुरुषाने धाक दाखविल्याचे निमित्त होऊन त्यांनी पण माताजींचा पत्ता काढून 14 वर्षाच्या व्याजासकट 5,000 रुपये माताजींच्या स्वाधीन केले. त्यामुळे आश्रम बांधण्यास मदत तर झालीच, त्याशिवाय मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी बजावण्यासाठी पण अनुकूलता झाली. देवाची जेथे दृष्टी आहे तेथे कशाची वान पडणार. पाणबुड्या राहिलेली जागा दुरुस्त करून माताजी तेथे राहिल्या. ती झोपडी म्हणजे 12 फूट रुंद व 16 फूट लांबीची होती. एका बाजूला आंघोळीची जागा, दुसरी बाजू देवाची, तिसरी बाजू स्वयंपाक व चौथी बाजू झोपण्याची असे माताजी करीत. पुढे योग्य दिवस पाहून माताजींनी पाया खणण्यासाठी स्वतःच रांगोळीच्या पिठाने जागा आखून देऊन वडारलोक लावून पाया भरून घेतला आणि गवंडी, सुतार, गडी मोलमजुरीने लावून इंजिनियर किंवा मेस्त्री यांच्या मदतीशिवाय स्वतःच्या देखरेखीखाली बांधकाम सुरू केले. बांधकामासाठी लागणारे साहित्य माताजी गवंडी किंवा सुताराकरवी निरोप पाठवून खरेदी करत असत. व्यापाऱ्यांनी आगाऊ पैसे मागितल्यास माल ताब्यात मिळाल्यावर तो पसंत पडला की लगेच पैसे मिळतील. बाई मनुष्य म्हणून घाबरण्याचे कारण नाही असे माताजी त्यांना सांगत असत. बांधकाम चालले असता बांधकामाच्या ठिकाणी सामान राखायला कोणी माणूस ठेवला नव्हता, तरी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना कोणीतरी रखवाला असल्याचा भास होई. त्यामुळे जे बंगला बांधण्याच्या तयारीत होते त्या सर्वांनी माताजींच्याकडे येऊन, तुमची इमारत पुरी झाल्यावर तुमचा माणूस आमच्याकडे राखण करायला राहील काय असे विचारले. त्यावेळी मी त्याला विचारून तुम्हाला कळवीन असे माताजींना सांगावे असे घडे. वरचेवर सारखे जेव्हा विचारू लागले तेव्हा त्याला मी विचारून पाहिले. तो म्हणतो की तुमचा लहानपणापासूनचा परिचय आहे म्हणून मी तुमचे रक्षण करतो, इतरांचे करण्यास मला सवड नाही असे माताजींनी त्यांना सांगितले.
पण ही गोष्ट बरेच वर्षेपर्यंत कोणालाही माहीत नव्हती. एके दिवशी माताजींनी बोलता बोलता ओघात ती गोष्ट येऊन गेली. ते ऐकून आम्ही गारच झालो. या गोष्टीवरून आपल्या भक्ताचे सर्व प्रकारे रक्षण करण्यास देव कसा काय तत्पर असतो हे पटण्यासारखे आहे. पुढे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर शुभ दिवस पाहून तेथे वास करणारा हरी म्हणून इमारतीचे नाव श्री हरी मंदिरम असे ठेवण्यात आले. मंदिर हे नाव उच्चारताच कोठेतरी ते गावाबाहेर शांत ठिकाणी, म्हणजेच जेथे माणसांची फारशी वर्दळ नाही अशा एखाद्या टेकडीवर असावे, जेथे कोणत्या तरी देवतेची मूर्ती स्थापन केलेली असून तिची पूजा पुजाऱ्याच्या द्वारे चालत असावी असे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. परंतु हे श्री हरी मंदिर त्याहून अगदीच निराळे आहे. हे बेळगाव रेल्वे स्टेशन पासून 2 मैलाच्या अंतरावर अनगोळ रस्त्यापासून एका फरलांगावर सृष्टी सौंदर्याने नटलेल्या जागी भर रहदारीच्या वाटेवर आहे. या मंदिरात परमपूज्य आईंचे प्रत्यक्ष वास्तव्य असते. ओम नमः शिवाय.